नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनन्याज डिझाईन्स. तर आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग 36 साईजची, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी आज तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया कटिंगला. हे आहे ब्लाऊज ज्याचं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे आणि हे आहे त्याचं अस्तर. तर आता पहिल्यांदा आपण बॅक पार्टची कटिंग करून घेऊया. तर इथे मी सुरुवातीला हे ब्लाऊजला फोल्ड पडलेले होते, तर मी आयर्न करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आणि इस्त्री करून झाल्यानंतर इथे मी एक सरळ लाईन हे करून घेतली, कपडा इक्वल करून घेतलेला आहे. ही बंद बाजू माझ्या साईडनी आहे आणि ही ओपन साईड या साईडनी आहे. तर आता आपण मार्किंगला सुरुवात करूया. तर हे 80 सेंटीमीटरचं हे ब्लाऊज पीस आहे आणि मापं मी सगळे नोट करून ठेवलेली आहेत. तर मी जसं जसं माप टाकत जाईन तसं तसं मी तुम्हाला सांगेन. तर आता याची पूर्ण उंची आहे 13.5. तर बॅक पार्टला मी ह्याच्यामध्ये 1 इंच ॲड करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. (13.5) प्लस हे 1 इंच 14.5. तर इथे बरोबर मी 14.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. हे बघा, हे 14.5ला इथे मार्किंग केलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. हे बघा, 2.5 इंच गळा रुंदी घेतली मी आणि 3 इंच मी इथे मी 3 इंच घेतलं, म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर हे 5.5 इंचाचं झालेलं आहे. हे बघा, तर अशा रीतीने मी ह्याला सरळ अशी मार्किंग करून घेते. त्यानंतर मागचा गळा आहे आपला, मागचा गळा आहे 10 इंच. तर 10 प्लस अर्धा असं करून मी 10.5ला मार्किंग करून घेणार आहे. तर हा टेप मी असा क्रॉस पकडला आणि इथं 10.5ला मी एक मार्किंग करून घेतलं आणि खाली इथे खालच्या साईडला पण मी 2.5 इंचच गळा रुंदी घेणार आहे. आणि मी आता इथे सरळ लाईन करून घेते. इथे आता बॉक्स करते. हा सरळ बॉक्स करून घेतला. तर आता इथे 36 साईजला आपण 5.25 मुंढा घेतो. 36 साईजचा मुंढ्याची साईज आहे 5.25. तर मी इथे 5.25ला मार्किंग केलेलं आहे. 5.25ला मी इथे एक मार्किंग केलेलं आहे आणि ही एक सरळ लाईन मी इथे करून घेते. आपण परत एकदा चेक करू की हे बरोबर 5.25 आलेलं आहे की नाही. तर हे इथे आपलं बरोबर 5.25 झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, बरोबर 5.25 इथं झालेला आहे. आता टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग. 36 छाती आहे, छातीचा चौथा भाग मी इथे घेतला 9. त्यामध्ये 2 इंच मार्जिन म्हणजे 11. तर मी इथे जसं 11 घेतला तसंच इथे खालच्या साईडला पण मी 11लाच मार्किंग करून घेते. हे बघा, इथे मी 11ला मार्किंग करून घेतलं. ही रेषा आपण सरळ जोडून घेऊया. आता इथे तुम्ही पाहू शकताय आपली कमर आहे 32 इंच. तर हे 8 इंच झाले हे कमरेचे. 1 इंच मागचा टक्स आणि हे 2 इंचचं मार्जिन असं करून आपलं बरोबर 11 इंच बरोबर झालेलं आहे. आणि आता हा आहे मागचा मुंढा. तर त्याला मी 1.5 इंचाचा इथून 1.5 इंच घेतले मागच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी. इथून याचं मी निम्म करून इथे एक मार्किंग करून घेतलं. आणि आता हे आपण असंच मुंढ्याचं मार्किंग करून घेऊया. तर हे झालं आपलं मागच्या मुंढ्याचं मार्किंग. आणि तुम्ही बॅक जो गळा आहे तो मी V शेपमध्ये शिवणार आहे. त्यामुळे मी त्याला म्हणजे माप टाकून पूर्ण झालेलं आहे. तर आता मी कटिंग करून घेते याचं. व्यवस्थित हळूवारपणे सावकाश असं कटिंग करून घ्यायची आहे.
तुम्ही जर नवीन असाल तर पेपर कटिंग सुरुवातीला करून घेतली तरी चालेल. डायरेक्ट ब्लाऊजवर नसेल जमत तर पेपर कटिंग करून घ्या पहिले आणि मग याच्यावर केलं तरी चालेल. हे जे आहे ते खालच्या साईडने मी त्याला इक्वल करून घेते. तर हे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे.